नवरात्री, जिथे अनेक लोक 9 दिवस लसूण कांदा सुद्धा खात नाहीत, तिथे बंगालात सप्तमीपासून ते दशमीपर्यंत दुर्गा देवीच्या दरबारात मासे आणि मांसाहार का चढवला जातो? ही काय प्रथा आहे? मला सांगा. तुम्ही देवीच्या मंदिरात काय घेऊन जाता? नारळ, साडी, पेढे, फळ बरोबर. आता तुम्हाला जर मी सांगितलं की भारतात एक अशी जागा आहे जिथे लोक नवरात्रीत देवीला नॉनव्हेजचा प्रसाद चढवतात, काय चाललंय? विश्वास बसतोय का? चला यामागचा खरा किस्सा आणि त्या परंपरेचं रहस्य जाणून घेऊया. आपण ज्या देवीची पूजा करतो तिचे स्वरूप 2 प्रकारचे आहे. एक सौम्य, जी लक्ष्मी किंवा सरस्वती सारखी आहे, जिला फक्त फळं आणि फुलं आवडतात, आणि दुसरं स्वरूप आहे शक्तीचे दुर्गा, चंडी किंवा महाकाली. बंगालमध्ये शाक्त परंपरेची पूजा केली जाते. ही देवी फक्त शांत नाही, तर ती रणरागिणी वॉरियर आहे. महिषासुरासारख्या राक्षसाचा वध करणारी आहे, आणि एका योद्ध्याला शांत प्रसाद नाही तर शक्ती लागते. या परंपरेनुसार दुर्गा देवीला दिलेला नैवेद्य म्हणजे केवळ अन्न नव्हे, तर तो बली असतो. पण हा बलिदान कशाचं? याचमुळे या प्रसादात मांसाहार चढवला जातो, कारण तो शक्तीचं प्रतीक आहे, आणि सोबतच तुमच्यातील अहंकार, हिंसा आणि पाशवी प्रवृत्ती देवीला अर्पण केल्या जातात. बंगाली लोकांचा मासे आणि मांसाहारावर जास्त विश्वास का आहे? कारण त्यांच्यासाठी मासे हे फक्त अन्न नाही, तर ते समृद्धी, प्रजननक्षमता आणि नशिबाचं प्रतीक आहे. जेव्हा बंगाली लोकांच्या घरी लग्न असतं किंवा मोठी पूजा असते, तेव्हा मासे हे अनिवार्य असतात. त्यांचा विश्वास आहे की जेवढं जास्त मांस देवीला चढवाल, तेवढी जास्त तुमच्या घरात भरभराट आणि यश येईल. ही प्रथा शतकानुशतके चालत आलेली आहे. यात एक नियमही आहे. हा भोग, प्रसाद नेहमी वेगळ्या नियमांनुसार तयार होतो. तो पवित्र असावा लागतो. तो फक्त देवीला समर्पित असतो. त्यामुळे हा नॉनव्हेजचा प्रसाद असला तरी तो श्रद्धा आणि भक्तीचा भाग आहे, खाण्याच्या शौकाचा भाग नाही. ही पूजा फक्त दिवसा होत नाही. अनेक ठिकाणी महानवमीच्या रात्री देवीला हा खास नैवेद्य चढवला जातो, कारण ही वेळ असते जेव्हा देवी सर्वात उग्र असते. या प्रथेमुळे बंगाली विवाह आणि तत्तो यांसारख्या समारंभातही मासे आणि नॉनव्हेज हे अनिवार्य मानले जातात, कारण त्यांनी देवीच्या प्रसादात या गोष्टींना पवित्र मानले आहे. त्यांचा नियम स्पष्ट आहे. देवी ही शक्ती आहे, आणि या शक्तीला प्रसन्न करण्यासाठी जी गोष्ट सर्वात मौल्यवान मानली जाते ती अर्पण केली जाते. निष्कर्ष म्हणजे जिथे आपण शाकाहारातून शांतता शोधतो, तिथे बंगालात मांसाहारातून शक्ती, समृद्धी आणि बलिदानाची भावना शोधली जाते. हीच आहे बंगाली दुर्गा पूजेमागची खरी गोष्ट. हा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला? तुमच्या मते देवीला मांसाहार चढवणं योग्य आहे की नाही? तुमचं थेट मत कमेंटमध्ये नक्की सांगा. मी तुम्हाला पुढच्या व्हिडिओमध्ये दुर्गा पूजेतील सर्वात धोकादायक कोलकाता बॉम्बिंगच्या किस्स्याबद्दल सांगू शकतो.